नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शिवणार आहोत स्लिंग बॅग। त्यासाठी मी 13 बाय 13चे 3 पार्ट घेतले, म्हणजे एक मेन फॅब्रिक, तांदळाच्या गोणीचा एक पार्ट आणि अस्तर। 13 बाय 13चा आणखीन एक मेन फॅब्रिक, तांदळाच्या गोणीचा पार्ट आणि अस्तर आपल्याला घ्यायचं आहे। ह्या स्लिंग बॅगला आपण एक छोटं पॉकेट जोडणार आहोत, ज्याची लांबी 12.5 आणि उंची 8 इंच असेल। ग्रीन कलरच्या मेन फॅब्रिकला आपल्याला तांदळाच्या गोणीचा कपडा जोडून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपण ह्या पॉकेटचा जो ग्रीन कपडा आहे त्याला अशा प्रकारे अस्तर जोडून घेणार आहे। वरच्या बाजूला अशा प्रकारे अस्तर जोडल्यानंतर त्याला पाठच्या बाजूला फोल्ड करून पाइपिंग दिसेल ह्याप्रमाणे टॉपला शिलाई करून घ्यायची आहे। वरच्या बाजूची फिनिशिंग झाल्यानंतर ज्या उरलेल्या 3 बाजू आहेत त्यांना अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे। छोट्या पॉकेटचा पार्ट रेडी झाल्यानंतर आपल्याला मोठे 2 पार्ट जे आहेत 13 बाय 13चे ते एकमेकांना जोडून घ्यायचे आहे। अशा प्रकारे हे जोडल्यानंतर आता आपल्याला ह्यावर ते जे छोटं पॉकेटचा पार्ट आपण रेडी केला आहे तो ठेवायचा आहे आणि त्याला जोडून घ्यायचं। तर इथे खालच्या बाजूने मी 1 इंचचं अंतर ठेवून पॉकेट जोडून घेणार आहे। छोट्या पॉकेटचा पार्ट मेन फॅब्रिकला जोडल्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला वेलक्रो लावायचा आहे। त्यासाठी आपण आता हे अंतर मोजणार आहोत। तर हे 11.5 इंच आहे। तर आपण इथे आता 10 इंचाचा वेलक्रो घेणार आहोत आणि त्याला जोडणार आहोत। वेलक्रो जोडताना वरच्या बाजूने आपल्याला 1 इंच अंतर ठेवून मगच जोडायचं आहे। मैत्रिणींनो, आता इथे आपला छोट्या पॉकेटचा वेलक्रो लावून झालेला आहे। जर तुम्हाला झिप लावायला जमत नसेल तर वेलक्रो हा एक चांगला ऑप्शन आहे। तुम्ही छान बॅग्स अशा प्रकारे बनवू शकता। आता 13 बाय 13चे जे मेन पार्ट आहेत त्याला आपल्याला वेलक्रो जोडून घ्यायचं आहे। तर त्याचं अंतर इथे आहे 13, तर आपण 11 इंचाचे वेलक्रो घेणार आहे आणि ते जोडणार आहोत। नेहमी 1 इंचाचं अंतर सोडूनच आपल्याला वेलक्रो जोडून घ्यायचं आहे। तुम्ही कोणतीही पर्स बनवा, त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे अंतर सोडून मगच वेलक्रो जोडून घ्यायचं आहे। मेन पॉकेटला वेलक्रो जोडल्यानंतर वरच्या बाजूला आता फिनिशिंग करण्यासाठी आपल्याला लेस लावायची आहे। तर इथे तुम्ही साडीची बॉर्डर किंवा काहीही घेऊ शकता। तर अशा प्रकारे त्या बॉर्डरला आपल्याला अस्तरच्या बाजूने ठेवून जसं आपण ब्लाऊजच्या गळ्याला किंवा स्कर्टला कमरपट्टी वगैरे लावतो अशा प्रकारे आपल्याला हे लेस लावून घ्यायची आहे। मेन पॉकेटला आता फिनिशिंग झालेली आहे। ह्यानंतर आता आपण पर्सचा बेल्ट रेडी करणार आहे। तर त्यासाठी मी साडीची बॉर्डरच घेतलेली आहे। तर हा जो बेल्ट आहे हा 46 इंच लांबीचा असणार आहे आणि ह्याचा जो ब्रॉडनेस आहे तो आपल्याला अर्ध्या इंचाचा ठेवायचा आहे। तर इथे मी 6 इंच घेतलेली आहे विड्थ, तर त्याला आपण फोल्ड करून शिलाई करून अर्ध्या इंचाचा करणार आहोत। आता सुलट बाजूने बेल्ट आपल्याला जोडून घ्यायचा आहे। बेल्ट जोडल्यानंतर आता आपल्याला हे जे 2 मेन पार्ट आहेत त्यांना एकमेकांना जोडून घ्यायचं आहे। तर सखींनो, आपली बॅग जी आहे ती ऑलमोस्ट रेडी झाली आहे। आता तिन्ही बाजूला फिनिशिंगसाठी आपल्याला पट्ट्या लावून घ्यायचे। तर ह्या ज्या पट्ट्या आहेत साईडने मी ह्यांना दुमडून घेतले कारण ह्यांचे धागे निघू नये। तर ह्या 3 पट्ट्या 3 साईडला मी आता लावून घेणार आहे। मैत्रिणींनो, आपली स्लिंग बॅग आता रेडी आहे। तुम्ही पाहू शकता किती छान फिनिशिंग आली आहे आणि झिपचा वापर न करता
खूप छान प्रकारे वेल्क्रोच्या साहाय्याने आपण ही बॅग तयार केली आहे। ह्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही मापाची बॅग शिवू शकता। तर आता आपण बॅग सरळ केलेली आहे। तुम्ही पाहू शकता की इथे वेल्क्रो जे लावलेले आहे, तर आपल्याला झिपची सुद्धा ह्याला गरज नाही आहे। वेल्क्रोच्या साहाय्याने तुम्ही छान बॅग रेडी करू शकता। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।